हॅलो एव्हरीवन, फिजिक्स प्रॉब्लेम या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो आजचा जो आपण न्यूमेरिकलचा पार्ट घेऊन आलो आहोत तो आहे चॅप्टर नंबर 5 ऑसिलेशन, वरचे बोर्डाला जे विचारलेले न्यूमेरिकल्स आहेत 2020 ते 2025 याचे न्यूमेरिकल्स आपण घेणार आहोत. ओके, स्टार्ट करूया आपण. फर्स्ट बघा, a body of mass 0.8 kg performs a linear SHM. Its experience restoring force of 0.4 Newton दिलेला आहे. When its displacement from mean position is 4 centimeter दिलेला आहे. Determine the force constant and period of SHM. फोर्स कॉन्स्टंट पण फाइंड करायचा आहे, पिरियड ऑफ SHM हा फेब्रुवारी 2025 मध्ये तुम्हाला 2 मार्कला विचारलेला होता. तो पहिल्यांदा गिवन क्वांटिटीज बघायची. गिवन काय दिले बघा, बॉडी ऑफ मास दिलेला आहे m इज इक्वल टू 0.8 kg दिलेला आहे. एसआय युनिट मध्ये दिला आहे, कन्वर्ट करायची गरज नाही. रिस्टोरिंग फोर्स दिलेला आहे, फोर्स इज इक्वल टू काय आहे 0.4 न्यूटन दिलेला आहे. अगेन डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन x ची व्हॅल्यू दिलेली आहे, x इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. आता 4 सेंटीमीटर दिलाय, तो कन्वर्ट करा कारण हे एसआय युनिट मध्ये आहे. तो सेंटीमीटरचा मीटर काय येणार 4 इंटू 10⁻⁻² मीटर हा तुमचा एक्स येणार आहे. ओके, अगेन तुम्हाला फाइंड काय करायचंय, फोर्स कॉन्स्टंट के फाइंड करायचे. रिस्टोरिंग फोर्स कॉन्स्टंट आपण लिनियर एसएचएम मध्ये बघितलेला, आणि पिरियड ऑफ एसएचएम टाइम फाइंड करायचा. सो रिस्टोरिंग फोर्स जो होता आपण मॅग्निट्यूड मध्ये घेतो. फॉर्म्युला काय होता रिस्टोरिंग फोर्सचा, एफ इज इक्वल टू मायनस के एक्स होता. मॅग्निट्यूड मध्ये आपण आता हा जो के आहे मॅग्निट्यूड मध्ये आपण फक्त के एक्स घ्यायचा, आणि के जो आहे तो तुमचा फोर्स कॉन्स्टंट असतो. फोर्स कॉन्स्टंट, तो के ची व्हॅल्यू ह्या इक्वेशन वरनं काय ना, हा एक्स जो आहे तो तिकडे न्या, काय होणार डिवाइड होईल, हा मल्टिप्लिकेशन आहे तो डिवाइड होणार. सो एफ अपॉन एक्स आपल्याला के मिळतोय. सो के ची एफ ची व्हॅल्यू टाका 0.4 आहे, एक्स ची व्हॅल्यू काय 4 इंटू 10⁻⁻² आहे. आता ह्या टाइपचं न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना बघा, हा 0.4 आहे, 4 आहे, हा 4 मध्ये कन्वर्ट करा. सो 4 इंटू काय ना 0.4 आहे, 4 इंटू काय ना 10⁻⁻1, आणि हा काय 4 इंटू 10⁻⁻1 मीन्स 0.4 झाला. हा 4 इंटू 10⁻⁻² एज इट इज लिहितो मी. सो 4 4 गेट कॅन्सल. आता आपल्याला के काय मिळणार बघा, 10⁻² एज इट इज आहे, आणि 10⁻1 एज इट इज आहे. 10⁻² जो आहे तो वर गेल्यावर काय मिळणार आपल्याला 10⁻² होणार. सो 2 मायनस 1 आपल्याला काय मिळतो 10⁻1, मीन्स के ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळते 10 मिळते. हा तुमचा फोर्स कॉन्स्टंट आहे. फोर्स कॉन्स्टंटचं युनिट काय बघा, फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट आहे, तो काय येणार न्यूटन पर मीटर, हे तुमचं एसआय युनिट येणार. हा तुमचा झाला फोर्स कॉन्स्टंट. अगेन तुम्हाला काय फाइंड करायचंय, टी फाइंड करायचंय. तो टाइम पिरियड ऑफ एसएचएम टी इज इक्वल टू काय होता 2π/ω होता बघा. कुठलाही टाइम पिरियड आपण चॅप्टर नंबर 1 मध्ये पण बघितलेला, टी इज इक्वल टू 2π/ω. बट इकडे ओमेगाची व्हॅल्यू जी आहे ती √k/m आपण फाइंड केली एसएचएम मध्ये. सो के हा रिस्टोरिंग फोर्स आहे, एम इज अ मास ऑफ पार्टिकल. सो 2π हा जर आपण वर घेतला तर एम काय होणार इकडे मल्टिप्लाय होईल, आणि हा जो आहे तो डिवाइड होणार. सो एम अपॉन के हा तुमचा आन्सर आहे. सो काय येणार टी इज इक्वल टू व्हॅल्यू टाका 2 इंटू पाय ची व्हॅल्यू 3.142 इंटू अंडर रूट ऑफ काय बघा एम अपॉन के आहे, एम ची व्हॅल्यू काय 0.8 आहे, 0.8, आणि के ची व्हॅल्यू काय आली 10 आली. ओके, आता हा जो आहे पहिल्यांदा फाइंड सोडवायचा तुम्हाला. 2 इंटू 3.142 काय येणार 2 इंटू 2 4, 2 इंटू 4 8, 2 इंटू 1 2, 2 इंटू 3 6, 6.284 इंटू अंडर रूट ऑफ हा 0.8 चा मी कन्वर्ट करतो 8 इंटू 10⁻⁻1 अपॉन हा 10 एज इट इज लिहितो. हा कन्वर्ट करायचा कारण आपल्याला रूट घ्यायचा आहे. ओके, 6.284 इंटू हा 8 आहे इंटू 10⁻⁻1 एज इट इज, हा 10⁻1 असतो, वर गेल्यावर काय होणार 10⁻⁻1 देणार. हा रिपीटेड आहे. सो 10⁻⁻1 इंटू 10⁻⁻1 चा स्क्वेअर रूट जो आहे तो 10⁻⁻1 देणार आहे. सो 6.284 इंटू ह्याचा हा स्क्वेअर रूट 8 मी एज इट इज लिहितो, आणि 10⁻⁻1 रिपीटेड आहे. सो 10⁻⁻1 एकच येणार कारण रूट मध्ये आहे. ओके, सो हा जो आहे 10⁻⁻1 इकडे मी मल्टिप्लाय करतो. सो काय होणार 0.6284
इंटू स्क्वेअर रूट ऑफ 8 बघायचं आहे आपल्याला. स्क्वेअर रूट ऑफ 8 काय येणार तो बघायचा आहे. नॅचरल स्क्वेअर रूट मध्ये बघायचं. 8चा 0. स्क्वेअर रूट 1 to 10 मध्ये जायचं आहे आणि आपल्याला 8.0 बघा 8.0चा 0 मध्ये बघायचं आहे. तर 8.0 कुठे आहेत बघा इकडे असणार आहे. ओके 6.9 अगेन 8.0चा 0. ओके किती आहे बघा 2.828. ओके तर लिहूया आपण. ओके स्क्वेअर रूट ऑफ 8 काय होता 2.828 हा आपण बघितला. हा 10⁻⁻1 इकडे मल्टिप्लाय केला लक्षात ठेवा. सो हा जो आहे तो आपल्याला लॉगने सोडवायचा आहे. सो लॉग अप्लाय केल्यानंतर काय मिळणार आपल्याला बघा 0.6284 इंटू 2.828 तर काय मिळणार बघा लॉग ऑपरेट केल्यानंतर काय होणार लॉगची ॲडिशन होईल बिकॉज मल्टिप्लिकेशन आहे. 0.6284 प्लस लॉग ऑफ 2.828. आता हे लॉगने सोडवतोय मी. ओके याची कॅरेक्टरिस्टिक्स काय येणार बघा 0 आहे सो 12 येणार 12.62चा 84 मध्ये बघायचं. ओके आपण बघूया हे लॉग मी लिहितोय नंतर एक्सप्लेन करतोय. ओके लॉग ऑपरेट केल्यानंतर आपल्याला ह्याचा जो 62चा 84 आपल्याला 7983 मिळतो आणि ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स बघा 1 डिजिट आहे 0 लिहिला मी. 28चा 28 आपल्याला 4514 मिळतो. तर ह्यांची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला 0.2497 मिळतो आणि अँटीलॉग ह्याचा बघायचा 24चा 97 आपल्याला 1777 मिळतो. तो जो आहे 1777 मिळतो. सो एका डिजिट आपण पॉईंट देतोय सो 1.777 येणार आणि तिकडे काय होता 0 पॉईंट होता सो 10⁻0 आपल्याला 1च मिळतो. सो हे तुमचा आन्सर आहे 1.777. ओके नेक्स्ट न्यूमेरिकलकडे आपण बोलूया. हा जो न्यूमेरिकल आहे तो जुलै 2024 मध्ये 3 मार्कला विचारलेला होता. ओके ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मेन पोझिशन इज द कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM ऑफ एम्प्लिट्यूड 10 सेंटीमीटर is 3 times its potential energy. म्हणजे कायनेटिक एनर्जी इज 3 times पोटेन्शियल एनर्जी कंडिशन दिलेली आहे आणि आपल्याला डिस्टन्स फ्रॉम मेन पोझिशन विचारलेला आहे किती असणार. ओके एम्प्लिट्यूड दिलेली आहे 10 सेंटीमीटर. जुलै 2024 मध्ये 3 मार्कला विचारलेलं आहे. कंडिशन बघा पहिल्यांदा. ओके आता पहिल्यांदा गिवन तुम्हाला फक्त एम्प्लिट्यूड दिलेले आहे. गिवन कंडिशन दिलेली आहे. एम्प्लिट्यूड किती आहे बघा 10 सेंटीमीटर. सो मीटर मध्ये कन्वर्ट करा 10 × 10⁻². मीटर मीन्स 10⁻² किती येणार 1 - 2 - 1 मीटर. सो हा तुमचा एम्प्लिट्यूड आला. ओके आता तुम्हाला गिवन कंडिशन बघा. गिवन कंडिशन जी आहे गिवन कंडिशन काय बघा काय म्हटलं कायनेटिक एनर्जी एक्झॅक्टली इक्वल टू 3 टाइम्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3 टाइम्स पोटेन्शियल एनर्जी आहे. सो कायनेटिक एनर्जी इन SHM आपल्याला माहिती आहे बघा. वी नो दॅट थेरीमध्ये आपण बघितले इन SHM कायनेटिक एनर्जी काय असतो 1/2 m⍵² a² - x² असतो अँड पोटेन्शियल एनर्जी जी आहे 1/2 m⍵² x² असतो. काही वेळा m⍵² ची व्हॅल्यू k घेतो आपण बिकॉज आपल्याला ओमेगा माहिती ओमेगा इज इक्वल टू √k/m. त्याच्यावरनं k पण लिहू शकता तुम्ही किंवा m⍵² पण लिहू शकता. ओके तुम्ही m⍵² प्रिफर केला टाका व्हॅल्यू. इक्वेशन 1 म्हणतो मी. इक्वेशन 1 बिकम्स ओके आता कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू काय इक्वेशन 1 काय बघा कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3 × पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी टाका काय 1/2 m⍵² a² - x² इज इक्वल टू हा 3 ॲज इट इज लिहितो मी. पोटेन्शियल एनर्जी काय 1/2 m⍵² x². तर कॅन्सल काय होणार बघा 1/2 m⍵² 1/2 m⍵² दोन्हीकडे आहे कॅन्सल होईल. काय शिल्लक आहे a² - x² इज इक्वल टू हा 3 आहे 3 × x². सो a² ची व्हॅल्यू काय येणार बघा हा -x² जो आहे तो इकडे गेल्यावर प्लस होणार. सो 3x² + x² आपल्याला 4x² मिळणार. सो हा a² आहे. आपल्याला फाइंड काय करायचं आहे आपल्याला ॲट व्हॉट डिस्टन्स मीन्स x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. a दिलेला आहे आपल्याला 10⁻⁻1. सो याची व्हॅल्यू टाका. a ची व्हॅल्यू काय आहे 10⁻⁻1 चा स्क्वेअर
इज इक्वल टू 4 इंटू एक्स स्क्वेअर, 4x स्क्वेअर ॲज इट इज लिहितो मी. 10⁻⁻1 स्क्वेअर 10⁻²⁻2 येणार इज इक्वल टू 4x स्क्वेअर आणि x स्क्वेअरची व्हॅल्यू हा 4 तिकडे डिवाइड करायचा. काय मिळतो आपल्याला 1/4 इंटू 10⁻². एक्स स्क्वेअर. आता मी दोन्हीकडनं रूट घेतोय. टू टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. आपल्याला एक्स फाइंड करायचं आहे. एक्स इज इक्वल टू काय येणार, याचा स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर रूट एक्स येणार, 1/4 आहे, 1चा स्क्वेअर रूट 1 येणार, 4चा रूट 2 येणार, 10⁻²चा रूट काय येणार 10⁻⁻1. सो हा प्लस और मायनस येणार बिकॉज रूट घेताना आपण प्लस और मायनस मल्टिप्लाय करायचं. सो 1/2 मीन्स काय असतो, 1/2 मीन्स 0.5 असतो. हा प्लस और मायनस लिहितो मी इंटू 10⁻1 इज इक्वल टू एक्स. देअरफॉर एक्स ची व्हॅल्यू आता 0.5 टू 10⁻1 आपल्याला हा मल्टिप्लाय करायचा 10⁻1 तो काय येणार 0.05 हे तुमचा आन्सर येणार. सो एक्स इज इक्वल टू काय येणार 0 प्लस और मायनस 0.05 मीटर हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आहे. ओके, इथपर्यंत पोहोचायचं. हा 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. कंडिशन्स ह्या फॉर्म्युलांना मार्क्स असतो. ओके ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण बोलूया. हाच न्यूमेरिकल आहे तो जुलै 2024 मध्ये 1 मार्कला विचारलेला आहे. ओके, अ बॉडी ऑफ मास 0.2 kg परफॉर्म्स अ लिनियर SHM. इट एक्सपिरियन्स रिस्टोरिंग फोर्स ऑफ 0.4 न्यूटन दिलेला आहे. when displacement from mean position is 8 cm दिलेला आहे. डिटरमाइन फोर्स कॉन्स्टंट. हा आणि अगोदरचा फर्स्ट सेम न्यूमेरिकल आहे. तिकडे फक्त आपण फोर्स कॉन्स्टंट आणि टाइम पिरियड फाइंड केलेला आहे. इकडे फक्त फोर्स कॉन्स्टंट फाइंड करायचं आहे. ओके, सो गिवन कंडिशन लिहा. गिवन काय आहे बघा, मास दिलेला आहे 0.2 kg. अगेन काय दिलाय, रिस्टोरिंग फोर्स F इज इक्वल टू 0.4 न्यूटन दिलेला आहे. आणि डिस्प्लेसमेंट x ची व्हॅल्यू दिलेली आहे 8 सेंटीमीटर. आता सेंटीमीटर हे दोन्ही काय SI मध्ये दिले, हा CGS मध्ये दिलाय. सो कन्वर्ट करा, 8 इंटू काय येणार 10⁻² मीटर. हा आपण फाइंड केला. आता फोर्स कॉन्स्टंट फाइंड करायचे आपल्याला माहिती आहे इन SHM रिस्टोरिंग फोर्स काय असतो, फोर्स इज इक्वल टू मायनस kx आपण घेतलेला. इन मॅग्निट्यूड, मॅग्निट्यूड आपण काय लिहितो, हा प्लस लिहायचा, फोर्स इज इक्वल टू k इंटू एक्स. देअरफॉर k ची व्हॅल्यू आपल्याला, k ची व्हॅल्यू काय येणार, x तिकडे जाईल, सो f अपॉन x आपल्याला मिळेल. सो टाका व्हॅल्यू. k ची व्हॅल्यू काय आहे, k ची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला. f ची व्हॅल्यू 0.4 आहे आणि x ची व्हॅल्यू 8 इंटू 10⁻². सो हा जो 0.4 आहे तो 4 मध्ये कन्वर्ट करा, 4 इंटू काय येणार 10⁻1 आणि हा 8 इंटू 10⁻². आता इकडे मासची गरज नाही बघा, फसवण्यासाठी दिलेला आहे. सो k इज इक्वल टू काय येणार, हा बघा 4 1 चा 4, 4 2 चा 8. सो 1/2 इंटू 10⁻, हा -1 ॲज इट इज आहे, हा -2 वर गेल्यावर आपल्याला +2 मिळणार. ओके, सो -1 +2 आपल्याला काय मिळतो 10⁻1 मिळेल. -1 +2 10⁻1 मिळेल. 10⁻1 मीन्स 10. सो 10/2 काय येणार 5. k तुमचा काय मिळतो आपल्याला 5 न्यूटन पर मीटर. हा तुमचा फोर्स कॉन्स्टंट आहे. ओके, इथपर्यंत पोहोचायचं आहे. हा ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण बोलूया. ओके, द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज 1/3 ऑफ इट्स एम्प्लिट्यूड. कंडिशन दिलेली आहे. व्हॉट फ्रॅक्शन ऑफ टोटल एनर्जी विल बी इट्स कायनेटिक एनर्जी. म्हणजे कायनेटिक एनर्जी डिवायडेड बाय टोटल एनर्जी आपल्याला करायची, फ्रॅक्शन म्हटलंय. ओके, कायनेटिक एनर्जीचं फ्रॅक्शन इन टर्म्स ऑफ टोटल एनर्जी फाइंड करायचं. हा जो न्यूमेरिकल आहे तो जुलै 2023 मध्ये पण विचारलेला आणि फेब्रुवारी 2024 मध्ये पण विचारलेला आहे. 2 मार्क्सचा न्यूमेरिकल्स आहे. ओके, तो रिपिटेटिव्ह न्यूमेरिकल्स आहे. ओके, आपण गिवन काय दिलंय बघा, कंडिशन काय आहे, डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे. डिस्प्लेसमेंट x इज इक्वल टू काय कंडिशन आहे, 1/3 ऑफ इट्स एम्प्लिट्यूड. 1/3 ऑफ इट्स एम्प्लिट्यूड ही गिवन कंडिशन आहे. आणि फ्रॅक्शन विचारले, फ्रॅक्शन टोटल एनर्जी विल बी इट्स कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीची फ्रॅक्शन विचारलेली आहे. तो आपल्याला काय विचारलंय, कायनेटिक एनर्जी रेस टू टोटल एनर्जी हा फाइंड करायचा आणि गिवन कंडिशन दिलेली आहे. सो SHM आहे कायनेटिक एनर्जी, वी नो दॅट म्हणायचं, वी नो इन SHM
SHM ची कायनेटिक एनर्जी आपण मागाशी बघितलेली बघा. कायनेटिक एनर्जी काय असते 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असतो आणि टोटल एनर्जी जी असते 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. ओके, पोटेन्शियल एनर्जी काय होती 1/2 m ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर होता. हे तिन्ही कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी तुम्हाला रिलेशन आपल्याला माहिती असायला हवे, तरच तुम्ही हा त्या टाइपचा न्यूमेरिकल फाइंड करू शकता. ओके, आता आपल्याला काय हवंय कायनेटिक एनर्जी अपॉन टोटल एनर्जी इज इक्वल टू टाका व्हॅल्यू 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डिवाइडेड बाय टोटल एनर्जी काय 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. कॅन्सल काय होणार, हा 1/2 m ओमेगा स्क्वेअर 1/2 m ओमेगा स्क्वेअर कॅन्सल झाला. आता ए स्क्वेअर मायनस आता एक्स ची व्हॅल्यू दिलेली आहे बघा, गिवन काय 1/3 ए याचा स्क्वेअर लिहितो मी अपॉन ए स्क्वेअर. ओके, आता ए स्क्वेअर मायनस 1/3 चा स्क्वेअर 1/9 येणार आणि ए चा स्क्वेअर ए स्क्वेअर येणार. तो हा ए स्क्वेअर, आता ए स्क्वेअर कॉमन घ्या बघा, हा 1 आहे मायनस हा 1/9 येणार डिवाइडेड बाय ए स्क्वेअर. आता ए स्क्वेअर कॅन्सल होईल, आपल्याला फक्त रेशो हवाय, फ्रॅक्शन हवी. ओके, सो कायनेटिक एनर्जी अपॉन टोटल एनर्जी इज इक्वल टू हाच फक्त 1 मायनस 1/9 डिवाइडेड बाय 1 असेल तर आपण हेच लिहितो. सो क्रॉस मल्टिप्लाय करा, काय येणार 9 मायनस 1 अपॉन 9. सो 9 मायनस 1 8/9 हा तुमचा कायनेटिक एनर्जी वर्सेस टोटल एनर्जीचा रेशो येणार. हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आहे. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण बोलूया. हा जो न्यूमेरिकल आहे तो जुलै 2023 मध्ये 1 मार्कला विचारलेला होता. ओके, आपण स्टार्ट करूया. कॅल्क्युलेट द पिरियड ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम विथ मॅक्झिमम स्पीड दिलेला आहे 0.08 मीटर पर सेकंड अँड मॅक्झिमम एक्झलरेशन दिलेला आहे 0.32 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, आता मॅक्झिमम स्पीड काय असतो एसएचएम चा, लिनियर एसएचएम चा मॅक्झिमम स्पीड अँड मॅक्झिमम एक्झलरेशनचा डेरिवेशन आपण बघितलेलं. ते काय होतं बघा, पहिल्यांदा गिवन काय दिले ते बघूया. मॅक्झिमम स्पीड दिलेला आहे व्ही मॅक्स दिलेला आहे 0.08 मीटर पर सेकंड आणि काय दिला मॅक्झिमम एक्झलरेशन ए मॅक्स दिलेला आहे, किती आहे तो 0.32 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता आपल्याला माहित आहे ते आपण कुठनं फाइंड करणार, तर थेअरी मधनं. सो वी नो दॅट व्ही मॅक्स काय असतो तर ए ओमेगा असतो अँड व्ही ए मॅक्स जो आहे तो आपण बघितलेला ए ओमेगा स्क्वेअर. ओके, व्ही मॅक्सिमम वेलोसिटी ए ओमेगा होती आणि ए मॅक्सिमम एक्झलरेशन जो आहे त्याचा फॉर्म्युला ए ओमेगा स्क्वेअर आपण थेअरी मध्ये बघितलेला लिनियर एसएचएम. सो ह्याची व्हॅल्यू याच्यामध्ये टाकायची. देअरफॉर म्हणा आपल्याला काय फाइंड करायचं आहे, कॅल्क्युलेट टाइम फाइंड करायचं आहे. टाइम ह्याच्यामध्ये पहिल्यांदा ओमेगा फाइंड करायचा, ओमेगा वरनं टाइम फाइंड करायचा. ह्याला इक्वेशन 1 द्या, ह्याला इक्वेशन 2 द्या. तो पहिल्यांदा डिवाइड करा, डिवाइडिंग आपल्याला ओमेगा हवाय, इकडे ओमेगा स्क्वेअर आहे, इकडे ओमेगा आहे. तो हा डिवाइड केल्यानंतर आपल्याला ओमेगा मिळेल. सो डिवाइडिंग 2/1 करा, आपल्याला ओमेगा मिळेल. सो हा जो आहे 2 काय पहिल्यांदा ए मॅक्स आहे, ह्याचा काय एलएचएस व्ही मॅक्स आहे इज इक्वल टू ह्याचा आरएचएस काय ए ओमेगा स्क्वेअर आणि हा काय ए ओमेगा. आता हाच वर का घेतला, बिकॉज इकडे बघा आता आपल्याला ए ओमेगा मिळतो, हा ए कॅन्सल होतो, ओमेगा स्क्वेअर आहे ओमेगा आहे ए ओमेगा कॅन्सल होईल, आपल्याला ओमेगा मिळणार. ओमेगा इज इक्वल टू ए मॅक्स ची व्हॅल्यू काय 0.32 आहे आणि व्ही मॅक्स ची व्हॅल्यू 0.08 आहे. ओके, आता ओमेगा पहिल्यांदा फाइंड करायचा. ओमेगा इज इक्वल टू आता हा जो आहे 32 मध्ये कन्वर्ट करा, 32 इंटू 10⁻² येणार आणि हा जो आहे 8 इंटू 10⁻² येणार. तो करा 32. सो 4 इज इक्वल टू ओमेगा येणार. सो ओमेगा इज इक्वल टू 4 रॅड पर सेकंड हे तुमचा ओमेगा येणार. आता टाइम फाइंड करायचा आपल्याला. टी इज इक्वल टू आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे बघा 2π अपॉन ओमेगा. सो टी चा फॉर्म्युला काय 2π अपॉन ओमेगा. सो 2π ओमेगाची व्हॅल्यू टाका 4. सो 2 1 2 2 चा 4. सो π/2 तुमचा आन्सर. π/2 जर केला तर पायची व्हॅल्यू काय असते 3.142 अपॉन 2. सो 2 1 2 2 5 10 2 7 14 आणि 2 1 2 हे तुमचा टी येणार. सो टी ची व्हॅल्यू काय येणार
1.571 हे तुमचं आन्सर आहे. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण वळूया. हा जो न्यूमेरिकल आहे तो फेब्रुवारी 2023 मध्ये 1 मार्कला विचारलेला होता. ओके, कॅल्क्युलेट द व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम आफ्टर 1 सेकंड. टाइम दिलेला आहे. इफ इट्स डिस्प्लेसमेंट दिलेला आहे x इज इक्वल टू 5 sin pi t बाय 3 दिलेला आहे. आता गिवन तुम्हाला डिस्प्लेसमेंट दिलेला आहे x इज इक्वल टू 5 sin pi t बाय 3. ओके, आता डिस्प्लेसमेंट दिला आहे तर व्हेलॉसिटी आपण फाइंड करू शकतो. व्हेलॉसिटी काय असतो? व्हेलॉसिटी इज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. सो dx अपॉन dt. सो व्हॅल्यू टाका d बाय dt ऑफ x ची व्हॅल्यू काय? 5 sin pi t बाय 3. ओके, सो 5 कॉन्स्टंट येईल. 5 d बाय dt ऑफ sin pi बाय 3 लिहितो मी t. ओके, तर 5 sin चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? cos असतो. cos येणार cos pi बाय 3t. आता हे फंक्शन आहे pi बाय 3t. तो ह्याचा परत डेरिव्हेटिव्ह घेतो आपण 5. सो d बाय dt ऑफ pi बाय 3 into t. तो काय येणार 5 into cos pi बाय 3t into d बाय dt ऑफ pi बाय 3t काय येणार pi बाय 3 देणार. तो हा मी पुढे लिहितोय काय येणार v इज इक्वल टू 5 into pi by 3 हा कॉन्स्टंट आहे into cos टर्म इकडे लिहितो cos pi by 3 into t. आता काय म्हटलंय? कॅल्क्युलेट द व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम आफ्टर 1 सेकंड. म्हणजे टाइम t इज इक्वल टू 1 सेकंड असताना व्हेलॉसिटी विचारली. सो व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय येणार? गिवन म्हणा t इज इक्वल टू 1 सेकंड. सो काय येणार 5 pi by 3 into cos of pi by 3 into t. t ची व्हॅल्यू 1 आहे. सो cos हा मी लिहितो असंच 5 pi by 3 cos pi by 3 into 1 pi by 3. cos pi by 3 means cos 60 असतो. तो cos 60 काय असतो? तो 1 by 2 असतो किंवा 0.5 लिहू शकता. सो 5 pi by 3 into 1 by 2 cos 60 जो असतो इकडे लिहायचं रिझन cos pi by 3 ची व्हॅल्यू काय असते? 1 by 2 असते. सो हे करायचंय तुम्हाला. सो हा 5 into pi ची व्हॅल्यू 3.142 टाका. सो 5 into 3.142 अपॉन 6 आलेलो बघा. हे मी मल्टिप्लिकेशन केलं. मल्टिप्लिकेशन सिंपल आहे ते तुम्ही करू शकता. किती येणार? 15.710 डिवाइडेड बाय 6. 6 चा फॅक्टर 6 चा टेबल जर येत असेल तर तुम्ही हा डायरेक्टली करू शकता किंवा हा लॉग टेबलने पण अप्लाय करू शकता. ह्याचं डिवायडेशन जे आहे ते आपल्याला काय मिळतो 2.618 मीटर पर सेकंड. हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आहे. नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण बोलूया. ओके, a particle performing a linear SHM has a maximum velocity 25 cm per second and maximum acceleration 100 cm per second दिलेले आहे. Find the period of oscillation. हा सेम न्यूमेरिकल्स आपण ह्याच पार्ट मध्ये घेतलेला आहे. फक्त इकडे बघा मॅक्सिमम व्हेलोसिटी आणि मॅक्सिमम एक्झलेरेशन डिफरंट दिलेला आहे. मार्च 2022 ला विचारलेला 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे. ओके, बघा पहिल्यांदा गिवन काय दिले ते बघा. मॅक्सिमम व्हेलोसिटी दिलेली आहे v max किती आहे बघा 25 सेंटीमीटर पर सेकंड आहे. तो मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करा. 25 into काय ना 10⁻² मीटर पर सेकंड. तो हा झाला तुमचा v max. ओके, नेक्स्ट मॅक्सिमम एक्झलरेशन पण दिलेला आहे. a max दिलेला आहे किती आहे 100 सेंटीमीटर पर सेकंड दिलेला आहे. सो 100 into काय ना 10⁻² मीटर पर सेकंड. तो हा तुमचा a max तुम्हाला मिळाला. अगेन तुम्हाला माहिती आहे v max काय असतो? थेरी मध्ये बघितलं आपण v max जो आहे तो काय असतो a ओमेगा असतो आणि a max जो आहे तो काय असतो a ओमेगा स्क्वेअर असतो. त्याच्यावरनं दोन इक्वेशन तयार करायचे. दोन इक्वेशन वरनं आपण काय केलेलं मगाशीच डिवाइडिंग 2/1 वरनं ओमेगा फाइंड करायचा आणि नंतर t फाइंड करायचा. आपल्याला पिरियडच फाइंड करायचे, t फाइंड करायचं आपल्याला. सो डिवाइडिंग 2/1 काय ना a max upon v max is equal to a omega square upon a omega. a कॅन्सल होणार, ओमेगा एक कॅन्सल होईल, ओमेगा इकडे राहील, आपल्याला ओमेगा मिळेल. a max ची व्हॅल्यू टाका 25 into 10⁻². a max ची व्हॅल्यू 100 into 10⁻² आहे आणि v max ची व्हॅल्यू 25 into 10⁻² आहे. तो हा -10⁻² -2 कॅन्सल झाला.
25 4 100. Okay, 25 4 100. So 4 is equal to omega. So omega is equal to काय आला 4 युनिट काय येणार रॅड पर सेकंड स्क्वेअर. हा तुम्हाला ओमेगा मिळाला. ओके, आता सॉरी रॅडियन पर सेकंड मिळणार ओमेगा अँग्युलर वेलोसिटी रॅडियन पर सेकंड. अगेन आपल्याला फाइंड काय करायचंय टी फाइंड करायचंय. टी इज इक्वल टू काय असतो 2 पाय बाय ओमेगा असतो. सो ओमेगाची व्हॅल्यू टाका. सो 2 पाय अपॉन हा 4 येईल. सो 2 1 जा 2 2 4 2 2 जा 4. सो पाय बाय 2 येणार. अगेन मगाशीच व्हॅल्यू येणार 3.142 अपॉन 2. आपल्याला काय मिळालेला 1.571. हे तुमचं हा तुमचा काय आला टाइम पिरियड ऑफ मेसेजर. ओके, हे तुमचा आन्सर आहे. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण बोलूया. ओके, अ सिंपल पेंडुलम ऑफ लेंथ 1 मीटर हॅज अ मास 10 ग्राम दिलेला आहे. ऑसिलेट फ्रीली विथ एम्प्लिट्यूड ऑफ 5 सेंटीमीटर. कॅल्क्युलेट द पोटेन्शियल एनर्जी ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. पोटेन्शियल एनर्जी फाइंड करायची एक्स्ट्रीम पोझिशनवर. आता हा 3 मार्कला क्वेश्चन विचारलेला आहे मार्च 2020 मध्ये. पहिल्यांदा गिवन कंडिशन काय आहे गिवन काय दिले गिवन लेंथ दिलेला आहे एल इज इक्वल टू 1 मीटर. अगेन मास दिलेला आहे एम इज इक्वल टू 10 ग्राम दिलेला आहे. तर 10 ग्रामचा केजी मध्ये कन्वर्ट करा बिकॉज हा एस आय मध्ये आहे हा सिरियस मध्ये 10 इंटू 10⁻³ केजी येणार. दॅट मीन्स 10 हा 1 असतो -3 केजी येणार. हा तुमचा मास आलाय. अगेन अजून काय दिलंय बघा एम्प्लिट्यूड दिलेले आहे. एम्प्लिट्यूड इज इक्वल टू 5 सेंटीमीटर दिले. अगेन हा 5 टू मीटर मध्ये करा 10⁻² मीटर. हा तुमचा एम्प्लिट्यूड आलाय. अजून काय विचारलंय पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी फाइंड करायची एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपण बघितलेला बघा. पोटेन्शियल एनर्जी काय असते 1/2 m ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर असतो. आता ऍट एक्स्ट्रीम पोझिशन आपल्याला फाइंड करायचं. एक्स्ट्रीम पोझिशनची पोटेन्शियल एनर्जी फाइंड करायची. एक्स्ट्रीम पोझिशन साठी डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू प्लस ऑर मायनस ए असतो. x इज इक्वल टू प्लस ऑर मायनस ए एक्स्ट्रीम पोझिशनला असतो. देअरफॉर पोटेन्शियल एनर्जी ऍट एक्स्ट्रीम पोझिशन काय 1/2 m ओमेगा स्क्वेअर ॲज इट इज. एक्स ची व्हॅल्यू प्लस ऑर मायनस ए टाकायची. ओके, तर प्लस ऑर मायनस ए चा स्क्वेअर काय येणार आय एम ओमेगा स्क्वेअर ॲज इट इज लिहितो. प्लस ऑर मायनस ए स्क्वेअर काय येणार ओनली ए स्क्वेअर. प्लसचा स्क्वेअर सेम मायनसचा स्क्वेअर मायनस मायनस प्लस असतो. सो ए स्क्वेअर येणार. सो पोटेन्शियल एनर्जी ॲट एक्स्ट्रीम पोझिशन तुम्हाला 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मिळते. आता तुम्हाला गिवन काय दिले बघा m दिलेला आहे ओमेगा दिलेला नाही. आता पहिल्यांदा फॉर्म्युला डिराइव करूया आपण. इन सिंपल पेंडुलम. सिंपल पेंडुलमची केस दिलेली आहे हो ना. सिंपल पेंडुलम मध्ये ओमेगा जो असतो तो √g/l असतो. हा आपण सिंपल पेंडुलमच्या थेरी मध्ये बघितलेला आहोत. ओमेगा इज इक्वल टू √g/l. सो ह्याचा जो स्क्वेअर येणार स्क्वेअर काय येणार ह्याचा स्क्वेअर केला तर अंडररूट कॅन्सल होईल g/l आपल्याला मिळणार. सो इक्वेशन ह्याला इक्वेशन 1 द्या. सो इक्वेशन 1 बिकम्स म्हणतो मी. सो पोटेन्शियल एनर्जी ऍट एक्स्ट्रीम पोझिशन काय 1/2 m ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू g/l टाकायची आणि हा ए स्क्वेअर ॲज इट इज. सो आता व्हॅल्यू टाका. सगळ्या व्हॅल्यू आहेत बघा. m ची व्हॅल्यू 10⁻³ मिळाला. g ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 9.8 असतो. l ची व्हॅल्यू काय 1 आहे आणि a ची व्हॅल्यू 5 इंटू 10⁻² दिलेला आहे. त्याचं स्क्वेअर करायचं. ओके बघा 1/2 मी ॲज इट इज लिहितो. 10⁻² इंटू 9.8 अपॉन 1 9.8 येणार. हा 5 चा स्क्वेअर 25 इंटू 10⁻² चा स्क्वेअर 10⁻⁴ येणार. सो 9.8 अपॉन 2 तुम्ही करू शकता. पहिल्यांदा मी 10 पॉवर लिहितो. हा 10⁻²- 4 10⁻⁶ येणार. सो 9.8 अपॉन 2 जर गेला तर तुम्हाला 4.9 मिळेल. 4.9 इंटू हा 25. सो 25 इंटू 4.9 करा. 25 इंटू 9 2 to 5 असतो. सो 5
22 कॅरी करतो मी, सो 25 into 4 100, सो हा येणार 122, 122. आता एका डिजिट नंतर पॉईंट आहे, सो हा एका डिजिट नंतर पॉईंट येतो इंटू 10⁻⁻6. ओके, 122.5 इंटू 10⁻⁻6 हे तुमचं पोटेन्शियल एनर्जी ऍट एक्स्ट्रीम पॉइंट हा येणार आहे. ह्याचं जे युनिट आहे ते जूल मध्ये येणार.